₹4,500 मी ही साडी घेतली होती आणि आज त्याची अशी काही हालत झाली आहे. आज सासूबाईच आमच्या स्वयंपाक करत होत्या, त्यामुळे मी निवांत. पण ना दिवसभर आमच्याकडे पाऊस सुरू होता आणि काल तुमचे दादा असे काही दिसत होते, पण येताना ते मात्र टकलू होऊन येणार आहेत. म्हणूनच मी त्यांना इकडे चिडवत होते. बाहेर काही जाता येत नाही, त्यामुळे आमचा अभि ड्रॉइंग करत बसला होता. एक झाड इतकं सुंदर दिसतंय आणि दुसऱ्याची अशी काही हालत झाली. पण एक कोंब आलाय त्याला. आता काय होतंय काय माहिती? बसून-बसून काय करावं हाच विचार चालला होता. मग म्हटलं चला काल जी शॉपिंग करून आणली ना, ते पण ठेवायचं राहिलंय, ते जागच्या जागी ठेवून टाकूया. मी तुळशीबागेतून काय-काय खरेदी केली हे तुम्हाला बघायचं असेल, तर लाँग व्हिडिओमध्ये मी सगळं काही शेअर केलंय. तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही ती व्हिडिओ बघितलीच असेल. आता म्हटलं चला या कपाटालाच आवरायला घेऊया, कारण साड्यांचा एवढा सगळा पसारा झाला होता. तेवढ्यात लक्ष माझं या साडीकडे गेलं. याला ना उंदराने एवढं मोठं होल पाडलं होतं. तशी ही साडी मला खूप जास्त आवडायची. त्याचसोबत आणखी एक साडीची तीच हालत. हेच कारण आहे की मी घरी मांजरं पाळलेत. उंदीर घालवण्यासाठी सगळे प्रयत्न मी करून बघितले, सगळ्या प्रकारचे. पण उंदीर काही घरातून जात नाहीत. त्यांना मांजराशिवाय काही पर्यायच नाही. मागच्या दारामध्ये सहजच अशी उभी राहिले होते, तर लक्ष माझं इकडे गेलं. लहानपणी ना अशा छोट्या-छोट्या होलमध्ये आम्ही खूप जास्त खेळायचो. यामध्ये छोटासा किडा राहतो. आता म्हटलं चला यांना डिस्टर्ब करायला नको. ज्या साड्या आउट ऑफ ट्रेंड झाल्या त्या सगळ्या मी कपाटातून काढून टाकल्या आणि त्यानेच माझी एवढी मोठी पिशवी भरली होती. आता सगळं सुटसुटीत झालंय, पण इकडचं मात्र आवरायचं राहूनच गेलं.